का केलंस तू असं? काय 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 गरज काय होती? हं? तू असं करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला स्वानंदी. एक मिनिट आई, काय काय झालंय? काय काय केलंय मी? तू बॅग वगैरे घेऊन आली आहेस घरी? ठीक आहे ना सगळं? काही ठीक नाहीये. तुझं ऐकून अभिरानं मला माझ्याच घरातून बाहेर काढलं. बेघर झालं मी. पुढे जाऊ काय करू? आता मला तुझ्याच सासरी यावं लागणार ना. पर्याय नाही माझ्याकडे दुसरा. आई ऐक, आपण बोलूया शांतपणे. नाही मला सगळं माहितीये. मला सगळं माहितीये स्वानंदी. सगळं माहितीये मला. अधिरा तुझ्याकडे सगळी आग ओकायला आली होती ना. तिनेच तुला सांगितलंय ना मला वेगळं राहायचंय, मला त्या घरात राहायचं नाहीये. आणि तू तुला समजावायचं ना तर तू तिला पाठिंबा दिलाय रे. का केलंस असं? उत्तर हवंय मला. मम्मा, ही तर सगळाच दोष स्वानंदीला देतेय. याचा अर्थ आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आता ही काही शांत बसणार नाही. ही बाई अख्खं घर डोक्यावर घेणार. आगे आगे देख होता है क्या. गप्पा काय आहेस तू? उत्तर दे. इतकी वर्ष मी राबराब लाभले ना आपल्या घरासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवलं ना. त्याचं हे बळ दिलं काल परवा आलेल्या मुलीनं. तिच्यामुळे मला माझंच घर सोडायला लागलं. एक मिनिट स्वानंदी मॅडम, काय 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 बोलतायत या? मंदाताई प्लीज, मी तुमचं दुःख समजू शकते. आपण अगदी जीव अर्धा करून मुलांना लहानाचं मोठं करतो, त्यांना लाडा कोडात वाढवतो, त्यांचे लाड करतो आणि सुना आल्या की ते आपल्याला लाथ मारून घराच्या बाहेर काढतात. पण 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 आमची स्वानंदी तशी नाहीये. स्वानंदी आपली अगदी गुणाची आहे. तिची काही चूक नाहीये. मी ओळखते, ती असं कधीच करणार नाही. काय बोलावं, आपलेच दात आणि आपलेच ओठ. खरा प्रॉब्लेम ना माझ्या डॉलमध्येच आहे. काकू काय बोलतेस तू? लग्नानंतर मुलीला तडजोड करावीच लागते समर. आपण डॉलला समजवलं होतं ना. हेच तर समजत नाही ना तुमच्या मुलीला. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. समजत नाही ती. आणि त्याची किंमत मला बोलावी लागते बघा. आपण बोलूया जरा याबद्दल. चल तू माझ्या एक मिनिट थांब. तुला मी या घरात नकोय? नकोय का मी तुला? तसं असेल तर या सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांग. माझी मी बघेन. मला कुठे राहायचं तिथे मी जाईन. मी रस्त्यावर राहीन. मी बस स्टॉपवर झोपेन. मी रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपेन. नाही तर रेल्वेच्या गाडीवर जीव देईन. काही उपयोग नाही आता माझ्या जीवाचा. आता काही नाही. सगळ्यांना जड झाले. मी नको नको नको